आणि यावर्षी असा पाणी आला की पूर्ण घरानं पाणी घुसलं. कच्चे घर तर पुरे पडले. पाईपाला असं सिमेंट सुद्धा लावलं नाही. नसते पैप टाकून आथरून गेले असे पैप. कुत्रे तर इतके भलते झालेत. आता सकाळी एका माणसाला डसले त्या बाईच्या, तर इथं सरकारी मध्ये घ्यायला नाही तर घाटीला जा म्हणे, इंजेक्शन द्यायला नाही त्याला कुणी मदत दिली नाही आणि कुणी काहीच नाही दिलं. तर नाला म्हणते तर आम्ही करू आणि आता लोक नाही केला. हर गल्लीमध्ये पाया पडते तुमच्या, आता असं करू आम्ही तसं करू आम्ही. करू म्हणते नसतं, काही करीत नाही. काही म्हणायला गेलं तर म्हणतात आम्ही तुमच्याकडून निवडूनच नाही आलो. आमचे ही नाली मधून पाईप टाकले. पाईपाला असं सिमेंट सुद्धा लावलं नाही. नसते पैप टाकून आथरून गेले असे पैप. पूर्ण भीतीत पाणी ते पण घुसलं. आणि यावर्षी असा पाणी आला की पूर्ण घरानं पाणी घुसलं. अर्ध्याला भीती पाणी होतं. भिजल्या, आथरून राहिलं नाही घरामध्ये, गोधडी राहिले नाही. लोकांचे पक्के घर आहेत ते हे समजा, पण कच्चे घर तर पुरे पडले. मातीचे घर पुरे पडले. त्याला कुणी मदत दिली नाही आणि कोणी काहीच नाही दिलं. किट एक दोन किट आली. हा, आणि कुत्रे तर इतके भलते झालेत. आणि पहिले तर कुत्रे नव्हते इथं. कुठं आणून सोडित का काय कोणी ते कुत्रे अच्छा रस्त्याने जाऊ दे ना लोकांना नेट. असं इतके डासायला लागलेत कुत्रे. आता सकाळी एका माणसाला डसले त्या बाईच्या, तर इथं सरकारी मध्ये घ्यायला नाही तर घाटीला जा म्हणे, इंजेक्शन द्यायला नाही त्याला कुत्र्याला. आणि इतका ते नाल्याचे प्रश्न आहे आमचा. तो नाला म्हणते तर आम्ही करू आणि आता लोक नाही केला. नाल्याचे प्रश्न काहीच केले गेलतो ना. नगरसेवक आले होते ना इथं, आले करू म्हणते नसतं, काही करीत नाही. ते काहीच करीत नाही. तर काही म्हणायला गेलं तर म्हणतात आम्ही तुमच्याकडून निवडूनच नाही आलो. मग कुठून आले निवडून? हरवले का? कुठं हरवला आमचा वार्ड मेंबर? खाला मामा काका पाया पडते ना. हर गल्लीमध्ये पाया पडते तुमच्या, आता असं करू आम्ही तसं करू आम्ही. आणि नंतर गेलं की मग ध्यान राहू द्या, ध्यान म्हणते, पण काही करीत नाही. तर अरुणा कैलाश शिवाळे. यहाँ पे क्या कोई बात की सुविधा नहीं है। नगर सेवक हो सब हो, सिर्फ वोटिंग के टाइम पे आते हैं, सूरत बताते हैं और वापस चल जाते हैं। पानी का हमारा उतना नहीं, क्या प्रॉब्लम सॉल्व करो, तो प्रॉब्लम अभी तक सॉल्व नहीं हमारी। सिर्फ वोटिंग के टाइम पे आते हैं, सूरत बताते हैं और वापस चल जाते हैं। बाद में उनको 10 बार हम फोन भी लगाते, फोन ताकत अटेंड नहीं करते वो लोग। ये गली में नहीं कि सिर्फ वोटिंग के टाइम तक हद तक बोलो, बाद में कुछ भी नहीं। काय सांगणार सध्या या ठिकाणची काय परिस्थिती आहे, काय सांगणार या ठिकाणी? देखो सर, यहाँ पे ये गली ने क्या खानसरी का विभाग है, ये 2 नंबर। यहाँ पे क्या कोई बात की सुविधा नहीं है, ना नल की सुविधा है, ना लाइट की सुविधा है, ना रास्तों की सुविधा है। यहाँ तक कि कुत्ते ताकत जो पकड़ के लेके जाते यहाँ पे, तो वो ताकत सुविधा नहीं है। यहाँ पे घंटा गाड़ी आती, वो ताकत सुविधा नहीं है। ये गली ने क्या लावर सी गली है। नगर सेवक हो सब हो, सिर्फ वोटिंग के टाइम पे आते हैं, सूरत बताते हैं और वापस चल जाते। बाद में उनको 10 बार हम फोन भी लगाते, फोन ताकत अटेंड नहीं करते वो लोग। फिर बोलना किसकी, ये गली ऐसी हो गई कि ये गली में नहीं कि सिर्फ वोटिंग के टाइम तक हद तक बोलो, बाद में कुछ भी नहीं। मागच्या वेळेस पाऊस झाला होता, दुष्काळ पाऊस झाला होता, गली में पूरा यहाँ से वहां तक पूरा नुकसान हुआ। लोगों के पूरा घरा भय के गए, यहाँ तक के होलने बिछाने को भी नहीं रहा। इतनी नुकसान हुई, आके देखे कि नहीं, तो झाके तो नहीं देखे, कोई नगर सेवक ने देखा कितने सिर्फ भाव आए थे, एक एक कीटा मिले हमको, उसके अलावा कुछ भी दिलासा नहीं दे। दिलासा देकर गए कि पैसे मिलेंगे, ये मिलेंगे, पर अभी तक किन्ने आके वो झाका ही नहीं कि क्या हुआ और क्या नहीं करके। मागच्या वर्षी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झाले का? कुछ भी नहीं हुआ। पानी का एक पाइपलाइन का हमको बोले थे, हमने सिर्फ एक ही मांग रखे थे, हमको ये गली में पूरी अखंड लाइन डाल कर दो और पानी का हमारा उतना नहीं, क्या प्रॉब्लम सॉल्व करो। तो प्रॉब्लम अभी तक सॉल्व नहीं हुई हमारी, कुछ चीज नहीं। 15-15 दिन हो गए पानी नहीं आता। अब यहाँ पे रोज के कमाने खाने वाले जार कहाँ तक लेंगे, कब तक यूज करेंगे जार ला के? पीने की तो ला लेंगे, पर वापरने की परेशानी कहाँ से लेंगे? नगरसेवक येतं काय नेहमी नगरसेवक येतात तुमच्याकडे? कोणी नगरसेवक आले नाही अजून। कोण नगरसेवक आहे? नगरसेवक संगीता पाजके है, संदीप नायकवाड़े। क्या नाम आपका? मेरा नाम पिंकी शेख जुबेर है। जे नगरसेवक होते इथले तर त्यांना आमच्याकडे येऊनही बघितलं नाहीये। ज्यांचे घर पडलेले आहेत, कोणी, आमची एवढी अपेक्षा आहे की आम्हाला शासनाकडून थोडीफार मदत व्हावं। कोणतेच नगरसेवक वेळेवर येत नाहीत। नगरसेवक येऊन आश्वासन देऊन जातात। इथे लाईटाची सुविधा नाहीये, तर आमची इतकी पाण्याची समस्या आहे। इथं भरपूर काही समस्या आहे सर। माझं नाव रीना विष्णू पगारे, मी खानसरी इथून बोलते। आमच्या इथे जेव्हा पाणी भरलं होतं पुराचं, तर आमच्या इथे भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे। अंगावरच्या गोधड्या नाही राहिलेल्या, बेडशीट नाही राहिलेले, पलंग नाही राहिलेले, कूलर नाही राहिलेले, काहीच नाही राहिलेले। आमच्या घरामध्ये भरपूर काही नुकसान झालेलं आहे आणि आमची अपेक्षा अशी आहे की आता जे नगरसेवक होते इथले तर त्यांना आमच्याकडे येऊनही बघितलं नाहीये,
पण जे खोतकर साहेब होते त्यांना आम्हाला किट वगैरे वाटप केलेली इथे काही लोकांना भेटली, काही लोकांना नाही भेटली, ते पण नाराज आहेत. आणि आमची एवढी अपेक्षा आहे की आम्हाला शासनाकडून थोडीफार मदत व्हावं, की आम्हाला नाही काही तर 10-10, 20-20 हजाराच्या तरी मदत व्हावं, आमची एवढीच अपेक्षा आहे. कारण की आमचं भरपूर काही नुकसान झालेलं आहे, ज्यांचे घरं पडलेले आहेत, कोणाचं पक्के घरावाल्यांचं भरपूर पाण्यानं नुकसान झालेलं आहे, तेवढीच आमची अपेक्षा आहे. भांडे राहिलेले नाही काही लोकांना कपडे नाही राहिलेले. आणि माझ्या घरातली तर अशी परिस्थिती होती, खोतकर साहेबांना मला बेटा म्हणून बोलले की काही टेन्शन घेऊ नका, तुमची भरपूर काही मदत होईल. आमची एवढीच अपेक्षा आहे खोतकर साहेबाकडून की आता आमची जी नुकसान झालेली तेवढी भरपाई मिळावा आम्हाला. नगरसेवक येतात का वेळेवर? बिलकुल नाही, कोणतेच नगरसेवक वेळेवर येत नाहीत. काय म्हणते नगरसेवक तुम्हाला? नगरसेवक येऊन आश्वासन देऊन जातात, दुसरं काहीच नाही. करू 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 ना, लाईट इथे लाईटाची सुविधा नाहीये, रोडाची सुविधा नाहीये, पाण्याची सुविधा नाही. 15 दिवसाला नळ येतात, अर्धा तास नळ येतात, त्याच्यामध्ये पण अर्धा तास नळामध्ये 15 मिनिटं लाईट जाते. म्हणजे जे लोकांना पाणी येत नसेल किंवा काही होत नसेल म्हणून ती लाईट पण बंद केलेली जाते आणि त्याच्यानंतर हाताने पाणी भरावं लागते. आणि आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्हाला इथं सरकारी बोरही नाही की आम्ही तिथून पाणी भरू शकतो. आणि विकत पाणी भरून 1 रुपयाला 2 रुपयाला हंडा देतात, ज्याला बोरिंग येते ते पण पाणी येत नाही. म्हणजे ह्या एरियामध्ये ना जमिनीमध्ये पण पाणी नाहीये, तर आमची इतकी पाण्याची समस्या आहे. काय वाटतं तुम्हाला, महापालिका कोणी ताब्यात झालं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? सर्वसामान्य नागरिक काय वाटतं तुम्हाला, कोणती महापालिका, शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा तुमच्याकडे कोण येईल? एवढी मोठी गोष्ट तर आम्ही बोलू शकत नाहीये की कुणाच्या हातात जाऊ शकते. आमची फक्त पब्लिकची एवढी समस्या आहे की आम्ही ज्यांना इथून नगरसेवक निवडून देतो त्या परेड मध्ये ते म्हणतात आम्ही इथून निवडून नाही आलो, तर जे नगरसेवक आहेत त्यांना आमची एवढी सुविधा करावं की आम्हाला पाणी व्यवस्थित आणि रोड व्यवस्थित आणि नाले व्यवस्थित, बस एवढं. माझं नाव रीना विष्णू पगारे, मी खांडसरी इथून बोलते.